चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानबादे क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयानबादे क्रोध काम एका जनार्दने शिव निवारी कळिकाळाचे भेव वाचे वदता शिवनाम तयानबादी क्रोध काम पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन केलिया स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्लभाय स्वाहा ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम अंजनी सुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमंत प्रचोदयात् ओम अत्रिसुताय विद्महे अनुसुया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानिफ मच्छिंद्र राध्या चौरंगी रेवणाक भरतरी संज्ञा भूम्या बुबुर्वणवनाथ सिद्धा श्रीकृष्ण चरणार्पण मस्तु मस्तक हे पाया मस्तक पाया मस्तक पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारु चन्द्रावतं रत्नकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभतिहस्तं प्रसन्नं पद्मासीन समंस्तातस्तुतममृगणे व्याघ्रकृतिं वसानं विश्वान्दं विश्ववन्द निखिलभयहरं पंचवक्रयं त्रिनेत्रं मौलोचन्द्रदलं गले च गरलं जूटे च गंगाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामांग्य दत्तं नमामि सततं प्राले शैलात्मजं भक्तक्लेशहरं हरं स्मरं हरं कर्पूरगौरं परं नमः पार्वती पते हर हर महादेव त्र्यंबकेश्वर भगवान गंगा गोदावरी माता बोला छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की भारत माता की हर 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 विठला विश्वाचे चालक मालक पालक परब्रह्म भगवान
हरिहराच्या चरणी नतमस्तक होतो. जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळतं. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी आई साहेब, त्रिगुणात्मिका माता पार्वती आई रुक्मिणी देवीच्या चरणी नतमस्तक होतो. मानवतेचा महान नंदादी भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ, इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ, प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोडं, विश्व निर्माण करत्याच्या विशाल राजप्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर. आळंदी गावा संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या रूपात माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो. आज ज्यांच्या कृपेने आमच्या मंदिरांवर कळस आहे, दाराच्या पुढे तुळस आहे, हिंदुत्वाची शान तू, संस्कृतीचा मान तू, मृत्यूला आव्हान तू, आम्हा हिंदू अभिमान तो. तुडुंब वाहातील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय, तुडुंब वाहातील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय, होऊन जातील राजे महाराजे, छत्रपती शिवराय दुसरे होतील काय. राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करतो. कार्यक्रमासाठी जमलेले सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व टाळकरी, माळकरी, सेवेकरी, गावकरी, समस्त माझ्या माता भगिनी, पितृवर्ग बांधव, बालगोपाल, चोपदार, साऊंड सिस्टम फार सुंदर आहे. मला आनंद झाला आणि या निमित्ताने, ह्या कीर्तनाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचा दर्शनाचा योग घडला. कारण शिवरात्रीच्या कीर्तनासाठी सगळेच येत नाही. इथं येणाऱ्या माझ्या प्रत्येक माता भगिनी साक्षात पार्वतीचं स्वरूप आहे आणि इथं येणारे भाविक सज्जन पितर हे सगळे भगवान शिवाची रूप आहे. विठ्ठल 10 वर्षापासून, बरोबर आहे ना, अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह आणि शिवरात्रीच्या निमित्ताने, ठीक आहे. आणि आजची ही शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला माझ्या वाट्याला आलेली सेवा आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा जवळ जवळ सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. असा वारकरी नाही, असा महाराष्ट्रीयन माणूस नाही ज्याचा हा अभंग पाठ नाही. पण ह्या अभंगामध्ये शिवभोळा चक्रवर्ती, इथं थोडी गाडीला उट्टी लागते. जरा मला उत्तर द्या. मी कीर्तन साधं करणार आहे. आज शिवरात्री आहे. मी नुसतं कीर्तन नाही करणार, तुमच्याकडून भगवान महादेवाची सेवा पण करून घेणार आहे. विठ्ठल विठ्ठल. कीर्तनामध्ये फक्त एकच विषय राहील, ज्यांनी अमृत पिलं ते फक्त देव झालेत, ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी हलाहल विषप्राशन केलं ते देवांचे देव महादेव झाले. फक्त विषय महादेवच राहणार आहे. नम पार्वती पते हर हर महादेव. हर हर महादेव आलं का हात वर करायचे. हे सरेंडर आहे, हे समर्पण आहे. पोलिसांनी अपराध्याला चारी बाजूने घेरल्यानंतर ते म्हणतात हातातले शस्त्र टाका, हात वर करा. तुम्हाला चारी बाजूने घेरलेला आहे. ज्याला समर्पण करायचं त्याने हातातलं सगळं टाकून द्यायचं, हात वर करून सर्वस्व अर्पण करायचं. अरे द्रौपदीने एका हाताने धरून ठेवलं होतं तरी देवाला नाही पटलं ते. आम्ही दोन्ही हाताने आवळून धरतोय, सोडून द्या. असं करा, सरेंडर करा, त्याला समर्पित व्हा. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटी क्रियमान, मग कासयाने पुन्हा संसार, बीजांच्या अंकुर दग्ध होती. जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, काही शिल्लक नाही ठेवायचं. जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी भावे. तुका मने निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता दुजियाची. सगळं देवाचं आहे. सर्वत्र वैभव भगवान शिवाचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे उघडेची जावे, म्हणून त्याला समर्पण करा. आज शिवरात्री आहे. नवरात्री असते आश्विन पक्षामधली, नवरात्री असते चैत्र पक्षातली, नवरात्री असते आषाढ महिन्यातली, नवरात्र असते शाकंभरीची. पण सगळ्या रात्रीमध्ये जर एक प्रसिद्ध रात्र असेल शिवरात्री. या शिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व आणि शक्ती माता पार्वती ही अखंड कृपा आजच्या दिवशी करत असते. काहीच नका करू, फक्त तांब्यात पाणी घ्या. दिवसभर संध्याकाळी 12:30 कधी करा. तांब्याच्या भांड्यात पाणी भरून घ्या. गंगेचं जल असेल तर अतिउत्तम, नाही तर जे काय असेल ते ताजं पाणी घ्या. 7 बेलाची पानं त्याच्यात टाका. शिवमंदिरात जाण्याच्या अगोदर नंदीच्या उजव्या बाजूला, म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला उभे राहा. नंदीच्या उजव्या बाजूच्या पायावर हे 2 बोटं तांब्याला आडवे लावून सगळं पाणी टाका. बेलाची पानं तांब्यातनं खाली पडू देऊ नका. राहिलेले 7 पानं शंकराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर अर्पण करा. तुमच्या घरातले सगळे आजारपण जातील. आजच करा. माझं नाही बरं काय.
काशीखंड शिव महापुराण कथा चालू आहे आमच्याकडं. रात्री 15,672 लोक होते कथेला. आज 45,000 लोकांचं नियोजन आम्ही केलंय आणि तीच कथा चालू आहे. शंकर सांगे पार्वतीला, प्रश्न तुवा उत्तम केला. हे ऐकून जन जड जीवाला अमनी आनंद दाटतसी. हे महादेव, जीवाने शिवाकडे येण्यासाठी काय करावं? पार्वती ध्यान से सुनिए, सर्वांगाचे कान करा, लक्ष द्या सगळ्यांनी, गौर कीजिए. हे पार्वती, हा महादेव. स्कंद पुराण अध्याय 12. गुह्याति गुह्य गोप्तवातम गृहुणास्मत् कृपम जपम सिद्धिर्भवतु मे देव तत्प्रसाद महेश्वरम मृत्युंजय महारुद्रम त्राहि मां शरणागतम जन्म मृत्यू जरा रोगे पीडितम कर्म बंधने. पार्वती, हा महादेव. समोरून कोणी तुळशीची माळ घालून आला ना, पार्वती त्याला वाकून नमस्कार करावा. शंकर सांगे पार्वतीला. मला सांगा, या सिन्नर तालुक्यात तुमच्या गावात शंकराला बेल आवडते का तुळस? बोला. बेल. आमच्या भगूरला बेलच आवडते. मग शंकराने बेलाचा प्रचार करायला पाहिजे का तुळशीचा? बोला. हल्ली कोणी कोणाचा प्रचार करतो, मर्जो, आपल्याला काय करायचं. पण ज्या अर्थी शंकराने तुळशीचा प्रचार करावा. पार्वती विचारी शंकराला, महादेव, तुळशीची माळ घालून समोर आलेल्याला वाकून नमस्कार का करावा? पार्वती, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो साक्षात विष्णू स्वरूप आहे. शंकर बोलतोय, साक्षात विष्णू स्वरूप. अरे वा. आज 6:30 वाजता तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन 11 तुळशीची पानं टाका. लक्ष द्या. 7 बेलाच्या पानाचा तोडगा मागाचा वेगळा, हा वेगळा आहे. गंगाजल असेल अत्युत्तम. माझ्या माता भगिनींनो, इथं तुमची आणि कथेला पण 75% आमच्याकडे माता भगिनीचे तुम्हीच राहत्या आणि सगळ्यात ताण तणाव डोक्याला तुमच्याच राहत्या. माणसांना म्हणलं कार्य येते नाही कीर्तनाला, कथेला, ते म्हणले आम्हाला टेन्शन असतं. काय मरायचं टेन्शन आहे? कालवनाला काहीच नाही टेन्शन. इकडे का इकडे? बोला. निंदायला बायाच आल्या नाही टेन्शन कोणाला? नळाला पाणी आलं नाही टेन्शन. पोरग शाळेत जाईना टेन्शन. तुम्हाला एवढं टेन्शन ह्या माता भगिनींना असून सुद्धा मी एकही बाई गटार आमुषाला 31 डिसेंबरला पिऊन पडेल पाहिली नाही. हो, एक बाई नाही. माणसांनाच का ताण असतो मला कळत नाही. लक्ष द्या. 11 तुळशीची पानं आजचा दिवस. हरिहराभेद काशीखंड शिव महापुराण सांगतं, जो शंकरामध्ये आणि श्रीहरीमध्ये भेद मानत असेल तो सगळ्यात अधम आहे. लक्ष द्या. सगळ्यात अधम आहे. मला अभंगावर बोलायचं आहे. आणि असं पीक आलं का असं वाटतं किती सोंगावन किती नाही. मजा येते कीर्तन करायला. हे असं पाहिजे. लक्ष द्या. 11 तुळशीची पानं. रामाचं मंदिर असेल आज करा, नारायणाचं असेल, विठ्ठलाचं असेल, कृष्णाचं असेल, मारुतीचं, शंकर सोडून कोणत्याही मंदिरात ते 11 तुळशीचे टाकलेले तांब्याच्या भांड्यात पाण्यातले ते देवापुढं ठेवायचं. जे मंदिर आहे शंकराचं सोडून, तिथं विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, जो काही आवडतीचा जप आहे तो करा. 5 मिनिटांनी ते पाणी उचला, न बोलता ते पाणी घेऊन जा आणि पिंपळाच्या झाडाला घाला. तुमच्या लक्षात आलं का? काहीच करू नका आज. काहीच नाही. आणि काहीच नाही आलं, फक्त पंचाक्षरी जप करा. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम. टाळी वाजवायची, भजन सगळ्यांनी सेवा करायची. हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळी हर बोले नमः शिवाय. हात वर, हात वर, हात वर. क्या बात.
पंचाक्षरी जप करा, भगवान शिवाच्या बोला, बोला. आवडतीचा जप. हा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोला. आवाज नाही, बोला मोठ्याने नाही. हो नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय ओम सोमेश्वराय हर हर भोले शिवाय. सोमेश्वराय ओम सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले भजन करा, जप करा. वा, वा. रामेश्वराय शिव रामेश्वराय हर हर भोले नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. हे महादेव, हे भोलेनाथ. पंचाक्षरी मंत्र लक्ष द्या. अभंग एकनाथ महाराजांचा वेळ कमी आहे. एकनाथ महाराज जे लिखाण करतात त्याच्यावर विश्वास ठेवून आपण जसंय तसं स्वीकारलं पाहिजे. तुकोबांनी जे लिखाण केलंय गाथ्यात ते तसंच्या तसं स्वीकारलं पाहिजे. त्याच्यात काना मात्रा वाढवायची न कमी करायची आपली क्षमता नाही, देवाची सुद्धा नाही. तर अभंगाला सुरुवात करतानाच अर्ध्या चरणामध्येच गाडीला उट्टी लागती, गाडी पुढे जात नाही. शिव भोळा चक्रवर्ती मला उत्तर द्या, सुदर्शन चक्र विष्णूंच्या हातात आहे का शंकराच्या आहे? बोला. विष्णूंच्या. मग इथं लिहिताना हे असं अभंगात का लिहितात? जरा खटकतं का नाही? शिव भोळा चक्रवर्ती, काय भानगड काय ही? मला थोडंसं चिंतन त्यावर मांडायचंय. एखाद्या कीर्तन प्रवचनकाराने हा अभंग घेतला तो त्याच्या अल्पमतीने सोडवेल. मी महापुराणाचा आधार देऊन बोलणार आहे. लक्ष द्या. काय झालं? त्रिपुरासुर नावाचा राक्षस कोणत्याच आसराने मरणा, त्याच्या धाकाने स्वर्गीचे देव भूमीसी, मानवापरी पृथ्वीशी भोगती दुःख यातना, दैत्यांचे वृत्त सांगून झाले शरणागत. हे महादेव, हे भोलेनाथ. काय झालं? त्रिपुरासुराने फार हाहाकार केला. महादेवा, एक काम करा, बिना शस्त्राचे तुम्ही जा. युद्धाचा नियम आहे, तो तुमच्यावर वार करणार नाही. युद्ध निपुण आहे तो. शस्त्र कुठं ठेव? दधची ऋषींकडे ठेवा. सप्तर्षींमध्ये फार महान तपस्वी साधू दधची ऋषी, त्या ऋषीकडं सगळ्या देवादिकांनी, देवराज इंद्रासहित सगळ्यांनी शस्त्र ठेवले. आणि त्रिपुरासुराच्या जाचामुळं त्या दधची ऋषींनी ते शस्त्र स्वतःच्या कमंडलूमध्ये लपवले, ज्याच्यात पाणी ठेवलं जातं. कमंडलू असतो. पण एक दिवस पाणी पिताना त्यांना आठवण राहिली नाही. त्या पाण्यासोबत ते शस्त्र त्यांनी हजम केले, गिळून टाकले. आणि पाहता काय, ते शस्त्र पचवले सुद्धा. कारण हा साधू फक्त गाईचं दूध आणि पाण्यावर जिवंत आहे आयुष्यभर. काय दुधाची ताकद आहे. म्हणून पोरांना गाईचं दूध दिलं पाहिजे, म्हशीचं नाही. आता त्या पावडरीचं दूध आलंय भेसळ. थोडं पडलं का लगेच हाड मोडलं. एवढे कसे कॅल्शियमची कमतरता शरीरात झाली? दूध नाही चांगलं. तुम्ही म्हणाल गाईचंच का?
म्हशीचं दूध प्याल्यानंतर ते पारडू कसं पसरून पडतं पा, बधीर होतं ते बधीर. आणि गाईचं दूध पिणारं वासरू किती चपळ चंचल असतं पहा. म्हणून पोरांनो, संडे हो या मंडे रोज खाओ, मला अपेक्षितच होतं. अंडे नाही खायचे. अंड्यांचा जन्म वासनेतून झालाय आणि दुधाचा जन्म वात्सल्यातून झाला. विठ्ठल पचून टाकले ते शस्त्र. आता जे शस्त्र होते तेही गेले. त्रिपुरासुराचा जाच वाढला. सगळे भगवान विष्णूंकडे. महादेवाने शस्त्र इकडे ठेवायला लावले. ते टाकले त्याने गिळून. ददची ऋषींनी पचूनही टाकले. आता काय करायचं? शस्त्र नाही त्याच्याशी लढायचं. भगवान श्रीहरीने सांगितलं काळजी नका करू, मी काहीतरी उपाययोजना करतो. तडक भगवान शिवाकडे गेले. महादेव काय करायचं? शस्त्र नाही राहिलेत आता. महादेवाने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, माझी जबाबदारी. मी ती शस्त्र त्याच्याकडे ठेवले. त्याने हजम केले ना. दधची ऋषींक स्वतः महादेव गेले आणि सांगितलं गुरुजी काय, मी एक दान मागतो तुमच्याकडून. म्हणे कशाचं? तुमचे हाडं पाहिजेत. माझा मुद्दा नीट ऐकून घ्या. जो गाईचं दूध पितो त्याची हाडं फार मजबूत असतात. त्रिपुरासुराच्या वधासाठी कुठलं शस्त्र चालत नाही. आणि होते ते शस्त्र तुम्ही पचवले, त्याचा अर्क तुमच्या शरीरात आहे, नवे नवे तुमच्या अस्थि हाडांमध्ये आहे. तुम्ही एक काम करा, ते हाडं आम्हाला बहाल करा. इतका आनंद झाला दधचीला का आज भगवान शिवजी माझ्याकडं याचक म्हणून आले. महादेव तुम्ही दाते आहात आणि आज माझ्याकडं मागता, माझं अहोभाग्य. योगाग्नीने स्वतःला त्यांनी दहन करून घेतलं जगाच्या कल्याणासाठी. काय साधूचं जीवन असतं, परोपकारासाठी. स्वतःला योगाग्नीने दहन करून घेतलं ददची ऋषींनी. आणि ते ज्या अस्थि हाड होते ते भगवान शिवाकडं समर्पित केले. भगवान शिवजींनी त्या हाडांचा चुरा केला आणि त्या हाडांपासून एक शस्त्र तयार केलं. त्या शस्त्राचं नाव होतं सुदर्शन चक्र. लक्ष द्या. आता हे सुदर्शन चक्र जगताच्या रक्षणासाठी कोणाला तरी बहाल केलं पाहिजे. मग कोण कॅपेबल आहे? भगवान श्रीहरी लक्ष्मीला ध्रुवाला सांगतायत. श्रीमद भागवत महापुराण, पुराणाचा आधार पाहिजे. ज्या बाबाने पुरावा नाही दिला त्याला डायरेक्ट पुरावा, पुढे खड्डा करा. काय बोललो मी? मला असं वाटतं, तू घरी जाऊन सांग. पिंपळाच्या पारावर जोग महाराज बसले आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मठामध्ये समाधी जवळ मारुती बुवा गुरव प्रवचन करतायत. वारकरी इथं लक्ष द्या. आपण जोग महाराजांचे पाईक आहोत, त्यांच्यामुळे हे कीर्तन आहे आज. जोग महाराज ऐकत होते, माझा मारुती किती गोड बोलतो. वा वा वा. असा शिष्याचा अभिमान गुरुला वाटायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्ती दादानंतर गुरु शिष्य कोण झाले असेल? जोग महाराज आणि त्यांचे 4 शिष्य, मारुती बुवा, लक्ष्मण बुवा, बंकट स्वामी, साखरे मामा, हे 4 शिष्य आहेत. वा वा वा. मारुती माझा काय गोड प्रवचन करतो. पण मारुती बुवा गुरव बोलता बोलता त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीवर विवेचन देताना एक वाक्य बोलले, मला असं वाटतं. खटकलं ना गुरुला. अरे वीज कडाडावी असे कडाडले पैलवान होते जोग महाराज. काय उंचीची मोठी माणसंच राहत्या. मारुत्या घाबरले मारुती बुवा. हा गुरुजी, तुला काय वाटत ते घरी जाऊन सांग. प्रवचन कीर्तनात ज्ञानोबा तुकोबांना जे वाटतं तेच सांग. विठ्ठल शास्त्र पुराण असावं त्याला. काय कीर्तन, मी काय टीका टिप्पणी कर, मी काय लय मोठं नाही, साधा शेतकरी, नवी शिकेल माणूस नाही. खटकत मला. हा
51,000ची सुपारी घेऊन कीर्तनकार मागून 51,000 घेतो. तो का कीर्तनकार आहे? आग लागो त्याच्या तोंडाला. आणि असे व्यवसाय करणारे मागून पैसे घेणारे कीर्तनकार असतात काय? कसा परिणाम होईल स्वतःवर आणि समाजावर? रोज कीर्तन चालू आहे, रोज प्रवचन चालू आहे. चेंज कुठं आहे? बदल कुठं घडतोय सांगा? अरे लांबी रुंदी वाढते, खोली नाही वाढत आहे अध्यात्माची. सांगणाऱ्यांचा अधिकार नाहीये. मी हे बोलतो तर मला टोळीतून काढून टाकेल कीर्तनकारांनी. ऊसतोड्यांच्या टोळ्यावर आहे, अशा आमच्या टोळ्या आहे. मरो जाऊ, मला काय करायचं? कोबीचे 3 लाख झाले मागच्या वर्षी आपल्याला. आता मस्त मका आहे, 2.5 लाख कुठंच गेले नाही. तो व्यवसाय हा नाही. इथं व्यापार व्यवसाय आला, बुडालं सगळं. प्युअर पाहिजे, प्युअर शुद्ध पाहिजे, शुद्ध. थोडे परिनिरे तुकाराम महाराज म्हणतात. कीर्तनकाराचं कीर्तन पडलं तरी चालल, त्याचं चारित्र्य पडायला नको. हे महत्वाचं. रडून रडून सांगतो, आईची सेवा करा. इमोशनल ब्लॅकमेलिंग. बाया रडात्या, माणसं रडात्या, खेटाळकरी रडात्या. आणि एक बाई खादा खादा हसती. मत शेजारची म्हणली, तू का डोक्यावर पडली काय? अगं कीर्तनकार आईचं महत्व सांगताना डासा डासा रडतो, अख्या बायान माणसं रडात्या, तू हसती. ती म्हणली, मी कीर्तनकाराच्या घरा शेजारी राहते. आता तुम्हाला काय कळायचं ते? विठ्ठल कीर्तनाची वेळी रडे पडे डोळे. कीर्तनाची वेळी रडे पडे डोळे. प्रेमाविन डोळे गळताती. प्रेमाविन डोळे गळतात. कीर्तनाची वेळी रडे पडे डोळे. कीर्तनाची वेळी रडे पडे डोळे. प्रेमाविन डोळे गळतात. प्रेमाविन डोळे एकदा टाळ्या वाजवाया सगळ्यांसाठी. कीर्तनकार एक स्लॅब असतो, पण त्या स्लॅबने टिकावा त्याच्यासाठी हे खांब महत्वाचे असतात. फार मोठं समर्पण आहे. आणि मला आवडलं हे तुम्ही बालगोपालही उभे केले. सगळ्या वयोगटातली माणसं आहे. बालपण शोभत संस्काराने, तरुणपण शोभत वैराग्याने, आणि म्हातारपण शोभत पत्ते खेळ. चुकलं वाटतं, सॉरी. ते काय काय मंदिरात बसेल राहतात. इकडे नाही तसं, ते तिकडचं सांगतो. बालपण शोभत संस्काराने, तरुणपण शोभत वैराग्याने, म्हातारपण शोभत फक्त देवाच्या नामस्मरणाने. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. लक्ष द्या, विषय काय चालला आपला? पहिल्या चरणाकडे जायचंय थोड्या वेळात. शिवभोळा चक्रवर्ती कस काय? चक्र तर भगवान श्रीहरीच्या नारायणाच्या हातात आहे. पण या चक्राची गोष्ट तर कळायला पाहिजे ना. नुसतं अभंग, हा झाला आला आला बाबा, गेला गेला बाबा. अरे आउटपुट काय? शिवरात्री आज. ही पदवी भगवान शिवाला दिली. तुम्ही चक्रवर्ती आहात. कसं काय? त्या हाडांचा चुरा केला आणि त्यापासून एक चक्र निर्माण केलं, सुदर्शन. ऐका, सहस्र नयन. हे ध्रुवा, मला सुदर्शन कसं प्राप्त झालं ते तुला सांगतो. लक्ष्मी तिथंच होती, ध्रुव बाळ तिथंच होता. म्हणे कस काय? म्हणे मला भगवान शिवाला रोज 1000 कमळं व्हायची सवय होती. कोण म्हणतं? विष्णू. कुणाला? लक्ष्मीला आणि ध्रुव बाळाला. गोड कथा आहे. मला कथा सांगून वेळ घ्यायचं नाही. शिव भोळा चक्रवर्ती कस काय? लक्ष द्या. काय झालं म्हणे, एक दिवस दैवयोग, माझं बॅड लक म्हणावा. श्रीहरी म्हणाले, कमल एक होता कमी. मी ना 999 आता घाई घाई कमळ सरोवरातून तोडून नेले आणि कैलास पर्वतावर गेलो आणि कमळ व्हायला सुरुवात केली. चला बरं, हात जोडा, हात जोडा. मी मगाशीच प्रतिपादन केलं, मी सेवा करून घेणार आहे तुमच्याकडून.
आम्हाला सगळ्यांना आता हे भजन करताय टाळ, यांना फलश्रुती मिळेल. मी कीर्तन करतोय, माझं अंग हरिरूप होईल, तुमचंही झालं पाहिजे, तुम्हालाही त्याची फलश्रुती आउटपुट मिळालं पाहिजे. त्यासाठी हा प्रयत्न आहे. फक्त श्रवण करा, कारण श्रवण भक्ती हे मुक्तीचं पहिलं द्वार आहे. लक्षात ठेवा. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, नाही काही. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता. ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येवोन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तुर हा भवपंथ. जासी वानेती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. एकाधिक जान परम भक्त, एकाधिक जान परम भक्त. प्रमाणे ते श्रवण कीर्तन झाले ते पावन. हा, वा 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 वा. काय कीर्तनातली ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. देव आणि जीव एक रूपता प्राप्त करण्याचं सामर्थ्य कीर्तनात आहे. म्हणून मुखे कीर्तन करावे, नाही जमत अथवा श्रवणी ऐकावे. आता कीर्तन विषय निराळा येतो, पण आता मी फेटा बांधला, कंबर बांधलं, उभा राहिलो टाळकरी, हे कीर्तन नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे. आता ते कीर्तन आपल्याला सगळ्यांना करायचंय, सगळ्यांनी मिळून. आता कमळ घेऊन गेले भगवान श्रीहरी कैलास पर्वतावर. भगवान शंकर ध्यानात आहे. भगवान शंकर वेळच वाया घालीत नाही. जिथं वेळ मिळाला तिथं लगेच डोळे लावायचे, भ्रुकुटी मध्यावर दृष्टी एकाग्र करायची आणि भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. टाळी वाजवायची. उत्स्फूर्तपणे येते. हे श्रीहरीच्या शिवाच्या कृपेने येते. आज कीर्तनात काय म्हणावं ते बरोबर चाललंय. विठ्ठल शिवजी ध्यानात आहे. काही काही माणसं म्हणते ना, हा का ध्यान वय म्हणते का नाही, काय हा का ध्यान वय. अरे तो ध्यानच करीत नाही, तो ध्यानावर राहील कसा. माणसानं ध्यान करावं म्हणजे ध्यानावर राहता येत. ऐका, डोळे बंद आहे. हे म्हणले आता ठीक आहे, भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. हे वेगळे नाहीच आहे. उजवे वाम भाग, बरोबर आहे. तुका म्हणे एकची अंग, गोडी साखरेच्या ठाई, एक एकाचे हृदयी. यानं श्रीहरीचं ध्यान करावं आणि श्रीहरीनं कमळ घेऊन कैलास पर्वतावर यावं. पार्वती म्हणली, देवा आज एकटेच आले. म्हणे हा ना, शंकर सारखा म्हणतो येत नाही येत नाही. म्हणे काय येत नव्हते. म्हणे काय करू, मला ना, ऐका बरं का, श्रीहरी म्हणतात शिवमहापुराण. श्रीहरी म्हणतात, माता पार्वती काय, मला ना पायच ठेवू नाही वाटत जमिनीवर. म्हणे का. म्हणले मी असं ऐकलं, नर्मदेच्या तीरापासून तर अख्ख्या हिंदुस्थानातला प्रत्येक कंकर कंकर शंकर आहे. काय बोलले श्रीहरी, माझं नाही बरं काय.
इथला प्रत्येक कंकर कंकर कोण आहे? म्हणून तुकोबा म्हणतात अवघी पृथ्वी लिंगाकार. ही पृथ्वी कोण आहे? अवघी पृथ्वी लिंगाकार, अवघ्या लिंगाचा विस्तार. आता कोठे ठेवू पाय, जिथे तिथे महादेव. कुठं पाय ठेवू मी? अरे तुम्ही मंदिरात जाता, ही जमीनच त्याची आहे. लोक ते भागवतात म्हणता सब भूमी गोपाल की. अरे येड्या भागवत करत्या, सब भूमी गोपाल की नाही, सब भूमी महादेव की आहे. स्वर्ग जयाची साळुका, समुद्र पाणी पिंड देखा, पार्वती म्हणाली मग आता कसे काय आले? हात जोडले. हे फक्त दोघांनाच माहिती आहे, त्या बायांना नाही माहिती. आणि बायांना सिक्रेट सांगू नये. इथं काय जुने माणसं बसले, त्यांच्याच तोंडचे वाक्य आहे, भीती जवळ बोलाव. पण मी काय बोललो का? तुम्हीच मन पूर्ण केली. तुमच्या मनात काहीच राहत नाही, कारण तुमची नळी ना नळी इथून जशी घुसेले ना इथूनच बाहेर पडेल. ऐकलं का तुम्ही लगेच बोलून बसा. त्या नळावर पाणी भरता भरता म्हणती तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. ही 17 जणींना सांग. काय म्हणावं तुम्हाला? लक्ष द्या, लक्ष द्या. पार्वती म्हणाली मग आता कसे आले? मी रडलो पार्वती आई साहेब. हे महादेवा, हे पाय ठेवले का जिथं तिथं महादेव, आता कोठे ठेवू पाय? मग महादेव म्हणले काम करा, तुम्हाला पाय ठेवलं का मा डोक्यावर पाय ठेवायचं पाप वाटत ना, कारण ही पृथ्वी लिंगाकार, अवघ्या लिंगाचा विस्तार. एक काम करा हे श्रीहरी. महादेवा काय काम करू? पायाचं लफडच मिटून टाका. म्हणे मग काय करा? साप होत्या का? साप, सापाला पाय आहे का? नाही. म्हणलं मग साप झाल्यावर काय होईल? कोणाला बोलू नका, आणि विशेष करून तुमच्या बायका बोलू नका. मा बायका मी बोलणार नाही, आपल्यात राहू द्या. तुम्ही साप व्हा, बिना पायाचा प्राणी येतो. मग काय करू? तुम्ही फक्त वैकुंठापासून कैलासापर्यंत सरपटत सरपटत या. तुम्ही आले का मी उचलितो, तुम्हाला हृदयाशी गळ्यात धारण करतो. विठ्ठल एक एकाचे हृदयी. आता कळलं का ही संगती कुठं लाग? गळ्यातला साप कोण आहे सांगा बरं? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात विंचू साप आम्हाला नारायणासारखे. कशी कशी संगती लागती पा. म्हणजे हे जे लिहिणारे आहेत हे तिथं उपस्थित होते, यांना माहिती आहे आणि ते अनुभवातलं सांगतायत. विठ्ठल विठ्ठल शंकर बसलेले, कमळ आणले, सुरू केली पूजा. चला हात जोडा. ओम शिवाय नमः, ओम महेश्वराय नमः, ओम शंभवे नमः, ओम पिनाकिने नमः, ओम शशिशेखराय नमः, ओम वामदेवाय नमः. हात जोडा. ओम वामदेवाय नमः, ओम विरूपाक्षाय नमः, ओम कपर्दिने नमः, ओम नीललोहिताय नमः, ओम शंकराय नमः, ओम शूलपाने नमः, ओम खटवांगिने नमः, ओम विष्णुवल्लभाय नमः, ओम शिपिविष्टाय नमः, ओम अंबिकानाथाय नमः, ओम श्रीनीलकंठाय नमः, ओम भक्तवत्सलाय नमः, ओम भवाय नमः, ओम शर्वाय नमः, ओम त्रिलोकेशाय नमः, ओम शितिकंठाय नमः, ओम शुप्रियाय नमः, ओम उग्राय नमः, ओम सर्वेश्वराय नमः, ओम कामरे नमः, ओम अंधकासुरसुदनाय नमः, ओम गंगाधराय नमः, ओम ललाटाक्षाय नमः, ओम कालकालाय नमः, ओम कृपानिधे नमः, ओम भीमाय नमः, ओम परश्वास्ताय नमः, ओम मृगपाने नमः, ओम जटाधराय नमः, ओम कैलासवासिने नमः, ओम कवचिने नमः, ओम कठोराय नमः, ओम त्रिपुरंतकाय नमः, ओम ऋषंकाय नमः, ओम वृषभरुणाय नमः, ओम भस्मदूतलितिविग्राय नमः, ओम
ओम सामप्रियाय नमः ओम सुरमयाय नमः ओम त्रैमूर्ते नमः ओम अमीश्वराय नमः ओम सर्वज्ञाय नमः ओम परमात्मने नमः ओम सोमसूर्याग्निलोचनाय नमः ओम हविषे नमः ओम यज्ञमयाय नमः ओम सोमाय नमः ओम पंचवक्राय नमः ओम सदाशिवाय नमः ओम विश्वेश्वराय नमः ओम वीरभद्राय नमः ओम गणनाथाय नमः ओम प्रजापते नमः ओम हिरण्यऋतसे नमः ओम दुर्गर्षाय नमः ओम गिरीशाय नमः ओम भालचंद्राय नमः ओम अनघाय नमः ओम भुजंगभूषणाय नमः ओम भर्गाय नमः ओम गिरिध्वने नमः ओम गिरिप्रियाय नमः ओम कृत्तवाससे नमः ओम पुरारातये नमः ओम भगवते नमः ओम ब्रह्मताधिपाय नमः ओम मृत्युंजयाय नमः ओम सूक्ष्मतनवे नमः ओम जगद्व्यापिने नमः ओम जगद्गुरुवे नमः ओम व्योमकेशाय नमः ओम महासीजनकाय नमः ओम चारुविक्रामाय नमः ओम रुद्राय नमः ओम भूतपते नमः ओम स्थानवे नमः ओम आयुर्बुद्धिन्याय नमः ओम दिगंबराय नमः ओम अष्टमूर्तये नमः ओम अनेकात्मने नमः ओम सात्विकाय नमः ओम शुद्ध विग्रहाय नमः ओम शाश्वताय नमः ओम खंडपरश्वे नमः ओम अजाय नमः ओम पार्श्वमोचाय नमः ओम मृडाय नमः ओम पशुपते नमः ओम देवाय नमः ओम महादेवाय नमः ओम अव्ययाय नमः ओम हरे नमः ओम पुष्पदंतविदे नमः ओम अव्यग्राय नमः ओम दक्षदुर्हराय नमः ओम हराय नमः ओम भगनेत्रविदे नमः ओम अव्यक्ताय नमः ओम सहस्रक्षाय नमः ओम सहस्रपदे नमः ओम अपौर्गप्रदाय नमः ओम अनंताय नमः ओम तारकाय नमः. लय वेळ लागल त्याला. शिवमहापुराण कथा करण्याला रुद्र हे सगळं मुखोद्गत पाहिजे, ती साधना आहे. आणि आज रुद्र अभिषेकाची सगळी फलश्रुती तुम्हाला ह्या माध्यमातून मिळते. मी मगाशीच प्रतिपादन केलं, अरे आम्हाला फायदा होईल, तुम्हाला काय, श्रवण भक्तीचा होणारच आहे, पण ही पूजा घडते. ऐका. शिवानित सहस्रते कमल पुष्प वाये हरी, क्षणी नयन अर्पिले कमल एक होता कमी. हरीश शिव सुदर्शना नित सुदर्शन अर्पिले, करात बग विष्णूला जगत रक्षण्या शोभले. शिव महिमा स्तोत्रातलं वर्णन आहे. रुद्र हे महादेव हे भोलेनाथ काशीखंड शिव महापुराण कथेतलं. शिवानित सहस्रते कमल पुष्प वाये हरी, नित सुदर्शनार्पिले. कसं काय झालं हे? एक कमळ कमी पडलं. आता मी जे मगाशी नावं घेतले ते 107च घेतले, तुम्ही मोजले का नाही मला नाही माहीत. आणि 108व्या नावाला एक कमळ कमी पडलं, एक कमळ कमी पडलं. आता जर हरिपाठात नारायण अनुभव सांगताय, महाविष्णूचा अवतार सखा माझा, आणि हरिपाठात नित्य नेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ, स्वतः केलंय बरं का. हे नित्याचा नियम किती कडक असावा हे भगवान श्री हरिकोण शिका. नाही तर एक जण शिवपिंडीचा अभिषेक करत होता, नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. भगवान शिवजी म्हणले, पाहू बरं किती कट्टर आहे. एक कुत्र पाठवलं, ते कुत्र आलं, त्याने नाकाच्या श्वासाने समय हिजावली, वातळ खाली, त्याला पेलं, आणि हा सारखा बायकोला किचनमध्ये ती म्हणली मर जाय तुला कणायची सवय काळपट. तिला माहित होतं हे पागल बोलत नाही काही नाही, ही रोजच कटकटे. कारण ते कुत्र्याला काय म्हणाय जावं तर शंकराची सेवा खंडित होती. काय करू म्हणलं या कुत्र्याला, काय करू. ओम नमः शिवाय. उठता येत नाही, हाड बांधता येत नाही, कारण स्तोत्र मंत्र चालू असताना तुम्ही जर काही शिवी दिली काय दिली तर त्या देवाच्या खात्यावर जमा होती ती. हरिपाठ चालू असताना वाईट बोलू नये, ते ज्ञानेश्वर महाराजांच्या खात्यावर जमा होतं. नित्य नियम कसा असावा. याला असं झालं, आता काय करू, या कुत्र्याचं काय करू. यानं रागाच्या बरा शंकराची पिंडच त्या कुत्र्याला फेकून मारली. याला काय नित्य नियम म्हणावा. कमल एक होता कमी, एक कमळ कमी पडलं. हे ध्रुवा हे लक्ष्मी, अगं आता काय करू, अजून शंकर काय माझ्याकडं पाहेना, कृपादृष्टी टाकेना. मग काय केलं देवा, मी क्षणाचाही विलंब न करता नयन काढलं आणि कमळ म्हणून ते शंकराच्या पायावर वाहिलं. असा डोळा काढला असा 3 बोटांनी आणि वाहिला शंकराच्या पायावर. शंकराच्या पायावर एक कमळ कमी पडलं 108व्या नावाला. ओम परमेश्वराय नमः. थाडकन भगवान शिव उभे राहिले आणि कडकडून मिठी मारली. कंठ दाटला, डोळ्यामध्ये अश्रू आले. हे नारायणा, कमल एक होता कमी, एक कमळ कमी पडलं म्हणून तू नयन काढून वाढलं. मी तुला 1001 नावं देतो, त्याच्यापैकी पहिली पदवी मी तुला देतो, कमल नयन. तुमच्या लक्षात येतंय का? अभंग का जायचं 2 मिनिटात, टाइमपास नाहीये. ही कथा आहे, हे कीर्तन आहे, आणि ही सेवा आहे, ही श्रद्धा आहे,
ही भक्ती आहे, हा विश्वास आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. रडला महादेव. नारायणा, हा महादेव, याची परतफेड मी करील. कधी? कलियुगी अवतार नवनारायणांचा केलासे उद्धार अवघ्या जन. बास, हे कुठं कुठं संगती लागते पहा. या कथात कथा आहे. तू मत्स्येंद्र असशील. हो महादेव, मी नाथ गोरक्ष कडकडीत वैराग्याची मूर्ती असेल. अरे हे नारायणा, तुला पित्रांच्या स्वयंपाकामध्ये वडा फार आवडेल आणि वडा तुला आवडेल म्हणून मी वडा आणायला गेलो का ती बाई म्हणल एवढा गुरुचा चला समजतो आणि वडा तुलाच लागतो. मला नाही लागत मावशी वडा, माझ्या गुरुला लागतो. मग वडा लागतो तो देतो का डोळा? आता कळलं का नारायणा? काय मी ना गोरक्षनाथाच्या जन्मात ही परतफेड करून तुझ्या वड्यासाठी काय देईल माहितीये का तुम्हाला? इतका प्रसन्न झाला. एक सांगतो, मराठीत सांगतो, लो बजेट मध्ये, कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त प्रॉफिट देणारा देव एकच आहे. कोण? महादेव. नमः पार्वती पते हर हर महादेव. आता भगवान शिवाने प्रसन्न होऊन सांगितलं, काळजी करू नका, असं गिफ्ट मी तुम्हाला देतो. जगात रक्षण्या शोभले म्हणून भगवान शिवाने भगवान श्रीहरीला आपल्याकडचं सुदर्शन समर्पित केलं. म्हणून चक्रधारी कोण आहे? भगवान शिव. अभंग शिव भोळा चक्रवर्ती. 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 शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. आता शब्द भोळा वापरला, थोडस चिंतन मांडायचंय मला. एक 12:05 चालेल का तुम्हाला? का 12 पर्यंत आटपू? खूप बोलण्याजोग आहे, काय करू? लक्ष द्या. आज शिवरात्री आहे. मी काय करतो, आज शिवरात्रीची कथा काही सांगत नाही. तुम्ही रात्रीचे जे कीर्तनकार आहे त्यांना तो उल्लेख करायला लावा. नाही, रात्रीचं कीर्तन असतं तर मी शिवरात्रीची कथा ती सांगे. पण आज शिवतत्व कसं आकृष्ट होतं, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत हे मला तुमच्या समोर व्यक्त कराय. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आम्ही सुद्धा त्याचा स्वभाव आत्मसात केला. एकनाथ महाराज म्हणतात हा अनुभव आहे. लक्ष द्या, स्वभावाचे काही शास्त्रामध्ये प्रकार आलेले आहेत आणि तुम्हाला ते माहित आहे. मी फक्त भोळा या शब्दाला स्पर्श करताना थोडस 2 मिनिटाचा विषय तुमच्या पुढे मांडू इच्छितो. सर्वांगाचे कान करा. भोळा हा जो स्वभाव आहे हा 2 प्रकारामध्ये येतो. मूर्ख, शहाणा, धूर्त आणि भोळा हा 4था प्रकार आहे. मूर्ख समाजामध्ये तेच लोक जास्त आहेत. कोण? हा, मूर्ख लोकांची भरणी जास्त आहे. मालकाने सांगितलं धर इकडे हे 5 रुपये घे, हे 5 रुपये घे. 5 5चे ठोकळे दिले. 5च्या काकड्या आण आणि 5चे बटाटे आण.
ते दिवसभर बाजारात फिरत होतं. संध्याकाळी ते 5-5 तसेच ठेवले, रिकाम्या पिशव्या घेऊन घरी आलं. मालक म्हणला, काय रे, बटाटे नव्हते? आणि मग एकदम बारी बारी बटाटे होते. काकड्या नव्हत्या? काकड्या पण होत्या. मग आणलं का नाही? नाही म्हणे, तुम्ही सांगितलं 2 पिशव्या दिल्या, 5-5 दिले, कोणच्या 5च्या काकड्या आणि कोणच्या 5चे बटाटे? तुमच्या लक्षात आलं का? याला मूर्ख म्हणतात. स्वतःचं डोकं वापरायचं धूर्त हा लांडग्याचा प्रकार आहे. कशातला? दिसायला माणसं आहेत पण ही वृत्ती तीच आहे. फक्त स्वतःचा फायदा झाला पाहिजे, दुसऱ्याचं वाटोळं झालं तरी चालेल. मी म्हणतो वावरात हराळ माजली तर ती उकरावा ना, तो बांध उकरीतो, उचली मामरी याला. खरा तो एकची धर्म, दुसऱ्याचे बांध कोरा. बरोबर आहे का? उभं राहून पावड्याने कोरावे, भाऊबंद पाहत असेल तर खाली बसून खुरप्याने कोरावे. काय मिळतं? धूर्त. शेकोटी पेटवली 2-4 जणांनी अशी. थंडीचे दिवस. एक मागून आला, 4 आधी शेकत होते. तो 5वा आला, त्याला म्हणे, ए शेकू नको. म्हणे, काय? जाय तू सासू घेऊन ये. खेड्यातल्याच लोकांना कळली सासू म्हणजे काय. बायकोची आई नाही, जाळायला काहीतरी आण. मग ते गेलं कवळीभर चिपाट आणलं, टाकलं. चिपाट माहिती ना उसाचं. आता चिपाट टाकल्या ते भाडक्यान पेटलं. त्याच्यात एक दाढीवाला होता, जळाली ना त्याची दाढी. तो म्हणा पाणी आणा, दाढी जळाली. एक म्हणला थांबा, दाढी हिजू नका, माई इडी पेटू द्या. म्हणजे याची दाढी जळून चांगलं तोंड जळालं तर चाललं, याची इडी पेटली पाहिजे. धूर्त, मूर्ख, धूर्त. तिसरा स्वभावातला प्रकार येतो शहाणा. आता या शहाण्यात 2 प्रकार आहे, एक नुसता शहाणा आणि एक अति शहाणा. बरोबर. आणि गावागावांमध्ये शहाणे झाले कमी आणि जास्त झाले अति शहाणे, आघाव काम करणारे. बाळा काय, आजीला खोकला येतो, जाय औषधाची बाटली आण. 1000 रुपये नेले याने, सुट्टे नव्हते. दिवसभर फिरला. येताना 2.5 बांबू, 1.25 मीटर कपडा, 1 मडक लाया, 500ची चिल्लर आणि खोकल्याची बाटली. आता ते साहित्य त्यानं अख्खं दारात ठेवलं. म्हातारी 2 दिवसापासून खोकत होती म्हणल्यावर लोकांनी ते साहित्य पाहिल्यावर जमले ना लोक. वाईट झालं म्हणे, दवाखान्यात नाही लागत होतं म्हातारीला. ते 2.5 बांबू ते सगळं बाहेर ठेवेल. बाहेर 1000-1500 लोक का जमले म्हणून बाप बाहेर गेला. अरे बाप, हे काय? पिंट्या काव पापा इकडे ये. हे काय? म्हणला 3दा चक्रा मारायला मी रिकामा नाही. जगली वाचली तर ही औषधाची बाटली आणि म्हातारी उलातली तर हे पुढचं साहित्य. अति शहाणा. आता 4था येतो भोळा. या भोळा त्याच्यातही 2 प्रकार आहे, एक प्रापंचिक भोळा आणि एक परमार्थिक भोळा. तुका म्हणे भोळा, छान. तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा. हा परमार्थिक. आणि प्रापंचिक भोळा जा कमी. ते एखादी सासू जावयाचं गुणगान करताना म्हणते, आमचा जावई लई भोळा. भोळा नाही राहतो तो ठकीला सुखी ठेवा म्हणून तिला म्हणावं लागतं. तो काय भोळा राहतो काय? एक तर लई कौतुक सांगत, आमचा जावई गाडी शिवाय पायच ठेवीत नाही. म्हणलं लई श्रीमंत असत. म्हणलं मावशी, दरवेळेस तुम्ही म्हणता आमचा जावई लई मोठा गाडीशिवाय पायच ठेवीत नाही, गाडीशिवाय करतो काय? म्हणे तो गाडी ड्रायव्हर आहे.
काही कामाचं नाही. प्रपंचामध्ये भोळा, परमार्थात भोळा पाहिजे. शिव भोळा चक्रवर्ती किती भोळा आहे. शिव महापुराण कथा चालली होती आणि त्या शिव मंदिराच्या बाहेर एकानं टपरी टाकली होती. त्या टपरीत तो भस्म इकायचा, बेल इकायचा, धोत्र्याची फुलं, धोत्र्याची फळं, शेवंती, पांढऱ्या रंगाची श्वेत वस्त्र, भगवान शिवाला लागणारं पूजेचं साहित्य. फार चांगली टपरी चालायची, पण पुराटी नाही पडायचं. प्रपंचाला किती दरी आटलं तरी ते कमीच पडत, आटतच नाही. ब्रह्मदिका पार नवलंगवे सामर्थ्य, जमत नाही. प्रपंच कठीण आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आणि ते ना शंकराच्या जीवावर 2 पैसे कमवायचं, पण कधी पाया नाही पडायचं. टपरी समोर आहे आणि कथाकार रोज पाहायचा, सगळे येते, हा काही कथेला येत नाही, बसतो मोबाईलवरती, काहीच करत नाही आणि कमवितो भगवान शिवाच्या जीवावर. आम्ही कोणाच्या बापाचं खातो, तो शिव आम्हाला देतो, त्याच्या कृपेने सगळं मिळतं. आणि मंदिरात दर्शनाला सुद्धा जात नाही. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 4 दिवसाची कथा झाली, 6 दिवसाची झाली. 7व्या दिवशी कथा संपून कथाकार निघाला आणि राहवलं नाही म्हणून त्या टपरीवाल्याला म्हणला, का रे किती मिळात्या? मिळाते म्हणे 1-1.5 रुपये रोज. नफा 500-600 निम्म्याला निम्मा मिळतो. मग यावा, जरा दर्शन करावा. मी पाहिलं कानात बोळे घालितो, हेडफोन लावून ऐकतो, माझं लक्ष आहे. हा अरे एवढे 10,000 लोक जमा त्या समोर त्या दुकानात बसवतो, कमीत कमी ते बोळे काढावे, जरा ऐकावं तरी. हे आपल्याला आवडत नाही म्हणे, देवबिव झूट आहे. देवबिव झूट आहे म्हणतो, तिथं साहित्य विकून पोट पाणी भरतो. काय पागल लोक राहत्या. माफी मागून बोलू का, ज्या शिवाने तोंड दिलं त्याच तोंडाने म्हणतो देव नाहीये. तुमच्या लक्षात येतंय का? हे कोणी दिलंय? हे चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते, चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलाविता हरिविना, कोण बोलाविता हरिविना, हरिविना. एक कवी एक नारायण, एक कवी हे महादेव. एक कवी एक नारायण, एक कवी एक नारायण, काय फास्ट म्हणलं पण गोड. एकदा टाळ्या वाजवा आणि आता हात वर करा. चला, नम पार्वती पते हर हर महादेव. सगळ्यांनी म्हणा, श्री शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. आता असे हात जोडायचे, अंगठे कपाळाला लावून हात खाली न्यायचे. हे महादेव, हे भोलेनाथ. इथून पुढे लक्षात किती छान वाटतं पहा. हे कीर्तन आहे. विठ्ठल पुढचे चरण आपण नुसते म्हणून घेऊ आणि भविष्यात कधी आलं तर पुढच्या बाकीच्या 3 चरणांवर मस्त पैकी बोलू. त्याला काय लागत? आखा अभंग सोडवायला मी कोण आहे? मी मतिमंद अज्ञ बाळ. नाही जमत. तुझे वर्णावया चरित्र, बुध कौशिक ऋषी म्हणता, हे महादेव तुझे वर्णावया चरित्र, तुझ समकवी पाहिजेत, तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद कान गावे. हे भगवान शिवा, जरी विमल शारदा धरिती पत्र घे लेखना, अहर्निशी लिही तरी शिवगुणास तो पारणा. शारदा मातेला जमिनीचा कागद करून, समुद्राची शाई करून, रात्रंदिवस बुद्धी ती देवता शारदा मात्रा लिहायला बसवा. शिवगुणास तो पारणा. शिव समजणार नाही, हे फार मोठं तत्व आहे. श्रीहरी समजेल एक वेळेला, पण श्रीहरीचा बाप जो आहे महादेव, तो कळणं अवघड आहे. पण फक्त भोळ्या मनाने पिंडीवर फक्त 1 जल लोटा, फक्त हा बस एवढं चमचाभर पाणी टाका, फक्त चमचाभर. आणि मग देवा तुला पाणीच का आवडतं? महादेव म्हणला, पार्वती पाणी म्हणजे साक्षात विष्णू आहे. तू अग्नी, तू पवन, तू आकाश, तू जीवन. जीवन म्हणती पाण्या, खरोखरीच जीवन. आणि मानवी जीवनामृत जीवन सार्थ नाम आहे. जेवायला 1 दिवस नसलं तरी चालल, पाणी
या पाण्यामध्ये माझा श्रीहरी आहे ना, ते पाणी माझ्या अंगावर टाकलं का मी लगेच प्रसन्न होतो. 7 कमळगट्ट्याचे दाणे टाका, मणी टाका, आणि ते 7 कमळगट्ट्याचे मणी शंकराच्या पिंडीवर तांब्यात पाणी घेऊन होता. शंकर पिंडीवर पडलेले 7 कमळगट्ट्याचे मणी तांब्यात टाकून परत घरी आणा. दुकानदारीच्या गल्ल्यात काही 3 ठेवा आणि 4 पैशाच्या जागेवर ठेवा. वर्षाच्या आत तुमचं सगळं कर्ज नील होईल. नम पार्वती पते हर हर महादेव. अजून लय बाकी आहे, पण मी कीर्तन झाल्यावर 10-15 मिनिटं थांबणार आहे. मला माहित आहे तुम्ही विचारणार आहे. लक्ष द्या. शिव भोळा तो दुकानदाराला कथाकार म्हणला, अरे काहीतरी नियम कर. नाही म्हणला, आपल्याला ओम नम शिवाय म्हण, नाही जमणार. बरं मग एक काम कर, असा मंदिराच्या बाहेरून आहे ना उभं राहायचं. त्या शिंग आहे ना त्या नंदीचे, त्या शिंगातून शंकराच्या पिंडीकडं पाहायचं, तरी तुझं भलं होईल. अजून सोपं सांगा. काय सोपं सांगू? भस्म लावितो का? म्हणलं आपल्याला नाही आवडत ते भस्म लावायला. बरं मग एखादं ब्यालाचं पान पिंडीवर, आपल्याला नाही. टपरीवाला शंकराच्या मंदिरासमोर टपरी पूजा साहित्य घेतो, नाही. मग ह्या पुजाऱ्याने त्या कथाकाराने त्या टपरीवाल्याला सांगितलं, एक काम कर, एक साधा नियम सांगतो तुला, तेवढाच कर. या टपरीच्या ऐवजी तुझा इथं बंगला होईल आणि 10 गाळे तयार होतील, एवढा नियम केला तर. तो म्हणला, अरे वा, मी तर तीच आयडिया आहे, माझी पोरांची सोय करायची, मोठं झालं पाहिजे ना दुकान. मग तुला एक तोडगा देतो. म्हणे काय? रोज जेवायच्या अगोदर सांगा काय म्हणायचं, प्रार्थना मंत्र देऊन. नाही रे, ऐकतं खरी. रोज जेवायच्या अगोदर कोणाच्या तरी कपाळाचं भस्म पाहायचं मग जेवायचं. तो म्हणला, हे सोपं आहे. काय नियम दिला त्याला? रोज जेवायच्या अगोदर भस्म पाहायचं आणि मग जेवाय बसायचं. आता तो म्हणला हे सोपं आहे, कारण दुपारी जेवतो 1-1:30ला आणि रोज हजारो लोक येत्या, भस्म पाहायचं कोणाचं तरी, पूजेला आलं का जेवायचं. पण काय शिवजी बोळा आहे, पण तो काय एवढा आहे बोळा नाहीये, लई देव चतुर आहे तो. त्या शिवजीने 1 दिवस पाऊस पाडला, 2 दिवस पाऊस पाडला, 4थ्या दिवशी इतका पाऊस, पुजारी कसा तरी आला. यानं त्या पुजाऱ्याचा भस्म पाहिला आणि गिळला. अरे नियम होता ना, त्याने सांगितलं जोपर्यंत भस्म पाहत नाही तोपर्यंत जेवायचं नाही. आणि म्हणला जेवला तो कोरोना होऊन मरशील. अहो 4थ्या दिवशी इतकं पाणी झालं, नदी नाल्या भरून व्हायला लागले, पुजारीच आला नाही. मेलं ना उपाशी आहे 2 दिवस. 1 दिवस म्हणला काय करावा आता, थोडा पाऊस कमी झाला. सकाळी सुटला भूक मायनं पोटात, चप्पल घातली, पचक 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 करत करत पुजाऱ्याच्या घरी गेला. कशाला? भस्म पाच आणि पटक्यान हादडाय जेवायचं. नियम आहे ना, त्या कथाकाराने देईल. शिवभोळा चक्रवर्ती, ऐका, समोर पकडायचं थोड्या वेळात, 3 चरण नुसते म्हणायचे. इकडं लक्ष द्या. मावशी, काय पुजारी कुठे? म्हणे सोयाबीन मध्ये लय पाणी साचलं, गेले काढायला. पुजाऱ्याची सोयाबीन होती, लय पाऊस, ते गेलो तर पावडं घेऊन. याला भूकच रावणा. हे त्या मळ्यात गेलं, त्याला पुजाऱ्याचा मला माहित होता. आणि नेमका ना पुजाऱ्याच्या वावराच्या बांधाच्या तिथं कोपऱ्यात आहे ना एक पिपळाचं झाड होतं. आणि त्या झाडाखाली पाऊस पडून पडून माती थोडी मोकळी झाली होती. आणि कोणीतरी त्या पुजाऱ्याच्या पूर्वजांनी तिथं धनाचा हांडा पुरेल होता आणि ते आलं ना बाहेर. पुजारी ना एक टाकीत होता असा, इकडं तिकडं पाहायचा. ते धन पास म्हणला, आता काही करायची गरज नाही, भस्म बिस्म लावेल, छत्री धरेल. हे मागून आलं, पचक पचक पचक, हा बसेल तिथं करीत होता कार्यक्रम. त्याला पाहायचं होतं आणि जेवायचं होतं, त्याला काहीच माहित नाही हा काय कार्यक्रम करतोय. त्या पुजाऱ्यानं छत्रीवर केली, माग फिरून पाहिलं. हा म्हणला पाहिलं पाहिलं, आणि गेलं निघून. तुमच्या लक्षात आलं काय म्हणलं? पाहिलं पाहिलं, गेलं निघून आणि बसलं जेवायला. पुजाऱ्याला वाटलं कोणी नाही पाहिलं, पण याने पाहिलं. तुमच्या लक्षात आलं काही? शिवभोळा चक्र. हा पुजारी 2 तासात दुकानवाल्याच्या घरी, इकडे काय जे पाहिलं ते कोणाला सांगू नको. हे काय तू म्हणला ना पाहिलं पाहिलं बॉम्बाला, तुला 25 सोन्याच्या मोहरा देतो, कोणाला बोलू? तू म्हणला बाबू 25 मोहरा फुकाटच्या फाकाट सोन्याच्या मिळाला. 4 गाळे झाले, बंगला झाला, बायकोला 8 तोळे घेतलं.
दृष्टांत सोडून द्या, लय मोठा आहे कमी आहे. नुसता भगवान शिवाच्या भक्ताचा भस्म पाहिल्यावर जेवायचा नियम केला तरी मालामाल झाला. मग त्रिपुंड लावल्यावर काय होतं? अभंगाचं दुसरं वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, हे वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, हे महादेव, हे भोलेनाथ, हे महादेव, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, आधे कोदकम, प्रयाण बाधी कोदकम, नमाधी कोदकम, प्रयाण बाधी कोदकम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, हे महादेव. शिवनाम, वाचे वदता शिवनाम, वाचे वदता शिवनाम, प्रयाण बाधी कोदकम, वाचे वदता शिवनाम, हरी जय जय, हरी जय जय. चला जगन्नाथ